नमस्कार. मी स्नेहल गृहिणी कट्टावर सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण जातो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तर जालना जिल्ह्यातील राजूर या गावाला राजुरेश्वराचं मंदिर असं एक गणपती मंदिर आहे. तिथे आज आपण जाणार आहोत. तर चला बघूया. आम्हाला राजुरेश्वराला पोहोचायला साधारण 2 तास लागले असतील. आम्ही जिथे राहतो ते प्लेस म्हणजे बुलढाणा. तर बुलढाण्यावरून राजुरेश्वराचं डिस्टन्स साधारण 78 किलोमीटर्स होतं. तर तिथे गेल्यावर हा बघू शकता आजूबाजूचा परिसर. छान छान दुकानं सजलेली आहे. तर बघा किती सुंदर सुंदर या अशा तांब्या पितळीच्या वस्तू वगैरे. तर या अशा तांब्या पितळीच्या वस्तू तर मला खूप जास्त अट्रॅक्ट करतात. पण मग मी अवॉइड करते घेणं, कारण की मग घरी अशा खूप वस्तू जमा होऊन जातात ज्याचं खूप काही उपयोग होत नाही. मग त्या पडून राहतात. तर आपल्या सगळ्याच लेडीजचं असं असतं की कुठे गेलं की आपल्याला काहीतरी घ्यावं वाटतं. आपल्या स्वतःसाठी नाही तरी पण घरासाठी आपल्याला नक्कीच काहीतरी घ्यायची इच्छा होत असते. तर आता आपण होतो आहे मंदिरामध्ये एंटर. बघा किती सुंदर मंदिर वाटतं आहे दुरूनच. तर स्पेशली मला काय अट्रॅक्टिव्ह वाटलं असेल ना, तर त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ना, तिथलं नेचर खूप सुंदर वाटत होतं. आणि पावसाळ्याचे दिवस त्यामुळे असं मस्त सगळीकडे हिरवंगार आणि खूप सुंदर नेचर वाटत होतं. आणि आम्ही गेलो होतो त्या दिवशी संडे होता, म्हणजे असं चतुर्थी वगैरे नव्हती. चतुर्थीला खूप जास्त गर्दी असते म्हणे. तसं मी या मंदिरात फर्स्ट टाईमच जाते आहे. आणि खूप काही विशेष गर्दी नव्हती, पण तरी तुम्ही बघू शकता रविवार असल्यामुळे आहे. पण एकदम खूप लाईन्स वगैरे असं नव्हतं. एक 15 मिनटात दर्शन वगैरे झालं. श्री क्षेत्र राजुरेश्वर गणपती हे देवस्थान गणेशाच्या महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण शक्तिपीठ आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात हे तीर्थक्षेत्र आहे. जालन्यापासून 25 किलोमीटर अंतरावर राजूर हे गाव आहे. नवसाला पावणारा गणपती अशी राजुरेश्वराची ख्याती आहे. दर महिन्यातील संकष्टी चतुर्थी आणि अंगारिका चतुर्थीच्या निमित्ताने येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अंगारिका चतुर्थीला जालना, भोकरदन आणि आजूबाजूच्या गावातील लोक या ठिकाणी दर्शनासाठी पायी चालत येतात. या ठिकाणी इतर राज्यातून देखील लाखो भाविक येतात आणि नवस पूर्ण करण्यासाठी राजुरेश्वराला साकडे घालतात. तिथे बाजूलाच हे महादेव विठ्ठल मंदिर आहे. तर इथली शिल्पकला आपण बघू शकतो. खूप सुंदर वाटते आहे. तर हे मंदिर पुरातन वाटलं. आणि जो आपण आधीचं बघितलं जे गणपती बाप्पाचं मंदिर, तर त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे. पण हा जो एवढा भाग आहे जो महादेव मंदिराचा आपल्याला दिसतो आहे, तर हा अजूनही पुरातन मंदिराचा भाग आहे. असंच लक्षात आलं म्हणून म्हणावं वाटतं की इथे ना मी असं खूप ठिकाणी मंदिरात बघते की मूर्त्यांना लोक असं प्रसाद जो असतो तो पूर्ण असा चिपकवून देतात. आता आपण बघितलं की नंदीच्या मूर्तीला असा प्रसाद चिपकवला होता. मला यामागचं खरंच रिझन कळत नाही की म्हणजे ठीक आहे, मी समजू शकते लोकांची श्रद्धा असेल, पण त्यामुळे काय होतं की मूर्त्या त्या खराब होऊन जातात आणि ते दिसायला पण चांगलं दिसत नाही. आता तिथे जर प्रसाद त्यांनी चिपकवला आहे तर त्या ठिकाणी मुंग्या होणार. त्यामुळे कसं एक प्रकारे काय म्हणतो आपण, आपले जे देवस्थान आहे त्याचे पावित्र्य राखणं ही आपली जबाबदारी आहे. तर म्हणजे प्रसाद आपण तिथे न असं स्टिक न करता मूर्तीला काही वेगळ्या प्रकारे जर अर्पण करू शकू तर ते बघायला हवं. तर एक जस्ट असं सहज लक्षात आलं म्हणून या व्हिडिओमध्ये तर हा आहे आणखी आजूबाजूचा मंदिराचा परिसर, म्हणजे हा बॅकसाईडचा परिसर आहे. इथे बघू शकता की इथे टिफिन खायसाठी अशी छान जागा आहे. म्हणजे आपण छान डबा पार्टी जर केली, आपण सगळे जर फॅमिली मेंबर्स जात असू तर एक छान पिकनिक स्पॉट पण हा होऊ शकतो. तर जाताना सुरू होता भरपूर असा पाऊस. म्हणजे या आमच्या छोट्याशा वन डे पिकनिकमध्ये आम्हाला पावसाचाही मनसोक्त आनंद घेता आला. चला तर मग आजचा हा व्लॉग इथे मी संपवते आहे. तर
सगळ्यांनी हा व्लॉग पूर्ण पाहिला याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि नंतर मी साडी बदलली, पण मग नंतर मला एक म्हणजे व्हिडिओ क्लिप घ्यायची काही लक्षात नाही राहिली. तर परत भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मोलाच्या कमेंट्स माझ्यापर्यंत नक्की पोहोचू द्या. आणि काही सजेशन असतील तर ते पण सांगा.